नमस्कार सर्वांना, मी ऋतू गीता फॅशन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आम्ही थोडीशी विरूची गंमत, विरूसाठी आणलेलं गिफ्ट आणि आज गुढीपाडव्यासाठी काय काय केलं हे सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा, नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पुढे पहा. दे मला विरू. उठके खाऊ दे म्हणा मला. दे मला दे मला दे अरे दे गोड गोड बोल ना जरा. दे रे विरू मला. दे मला. दे की विरू मला दे. मग विरू मला दे. विरू मला दे. हा दे विरू, दे ना मला. बघतोय बघ कसा कुठं कुठं पडलंय म्हणून. दे विरू, दे मला खाऊ जरा. विरू मला दे ना चिक्की जरा. हा दे. घेऊ दिकी जरा. दे ना, दिकी मला चिक्की दे ना मला जराशी. अरे ती चिक्की दे. दे ग दीदी, दे ग मला घेऊन ती चिक्कीचं पाकिट. घे चिक्की घे तिची. घे. हां मी खाणार आहे. जा बाबा, हात धरशील. दिकी जराच. मी कसं तुला खाऊ देते. पाय काढ ना, तू दिसनच झालाय मग पाय तो दिसना ग. विरू, मी कसं तुला खाऊ देते. तू दे ना मला. विरू खाऊ दे ना मला जरासा. दे की रे. विरू दे की रे मला. दे ना रे विरू. मम्मी पण नाही देणार तुला खाऊ. नाही देणार, जा. मी नाही खाऊ देणार तुला, जा. आत्ता फरशी पुसली ना रे. रे आगाव, आत्ता फरशी पुसली ना. काय हो आपल्याला दोघींना ते खावा की तुम्ही पण. अगं मग कसलं वारे आपल्याला प्रेझेंट द्यायला आणायला पाहिजेत लोकांना. आता असं धरून. तर गुढीपाडव्याची अर्जन्सी असल्यामुळे, म्हणजे गुढीपाडव्याचं अर्जंट काम असल्यामुळे मम्मीची इकडे तयारी चालू आहे. फॉल्स काढायचे, परत अस्तर काढायची तयारी सुरू आहे. कुठेच फॉल अजून बा. तू हिचे दिलेच नव्हतेस. हिचे नव्हते दिलेस तू. कुणाची? हिचे. तिचे आहेत रे. हे कुठले आहेत मग? तिचे आहेत का? त्या आधी आणले असतील ग. त्या आधी दिलेल्या साड्या आहेत. हे कुठलं आहे? हे काय? त्या आधी दिलेल्या साड्या आहेत. अरे थोड्याच दिल्या होत्यास तू म्हणलीस 9 उशीर फॉल होत. दिले होते. 9 हा, मग त्यांचे आणले ते ठेवलेत ना वर तू. 9 फॉल दिले होते. हिच्या किती? 4 साड्या. हिच्या 4 साड्या. तर पांढरा फॉलचं मी परत रिटर्न करायला दिला तुला. मग 9च ना. हा बघू दे. फॉल अगं मी 3 फॉल आणलेच नव्हते मम्मा. अगं 9 फॉल आणलेत किती बरोबर तर नाही. काकू 9 फॉल आणलेत मी. ते तिच्या साडीचे आहेत. दीदी ते कापूच्या फडक्या असतात माहितीये का? छोट कसलं फडक फडक कापलेलं काकूने. म्हणजे कापलेलं ग. कशाचं कापलेलं? उद्या गुढीपाडवा बनवायचं. छोटं कापड पाहिजे का तुला? मग काकू मला निर्या करून ते टिप मारून दे ना. आता नाही या मशीन. हा, आता कुठं सकाळपासून बोलायचंच की. माझा आता आहेत ना हे बघ. तू ह्यानी मार ना. किती? सुई दोऱ्याने. 1 2 3 4 काकू मग 5 फक्त मला 6 ऐकून 7 निर्या. आणि तो एक लावला तो 8. 9वा फॉल कुठे? बरं ठीक आहे, असं बघूया. हा बघ, हा एक तिचा झाला. 9वा फॉल तिकडे आहे मम्मा. हा एक, हा तिचा. हे 2 तिचे एक फॉल. या साडीचा हा, या साडीचा हा. या साडीचा कुठला फॉल आणलायस तू? तो काय समोर? हा राखाडी. हा राखाडी. हा ह्याचा आहे. ह्याचा कुठे आहे? तो असेल. ह्याच्यात कसलं दिसतंय तुला? हा, ह्याच्यात काय दिसतंय तुला? हे आहे कापड. कशाचं आहे हे ते? कशाचं कापड आहे? नाही त्याचं नसेल. बघ कसं काय हे दिलंय काय माहिती. ही खालची बाजू, ही वरची बाजू. आम्ही मग कोणात? मम्मा हे आम्ही कट करून घेतलेत ते सॅम्पल. मी तुम्हाला हा दिलाय. मग ते कशाचं आहे? हे बघ. ते कशाचं आहे?
तुला ते म्हणाल कितींदा चेंज करता तुम्ही का ती फॉलवाली. मग तू दिलेस वरच्या काटाचं म्हणून मधलं पाहिजे, मधलं नाही तर मग दुसरं कुठलं आहे विचारायला पाहिजे ना. आम्हाला वाटलं दोन्हीकडे काळा असेल काट, असं काही नाही. कितींदा करणार काय आपण ती जाईल ना विचार. कोणतं असतं हे कोणतं नाही. तर हा सगळ्यात मोठा टास्क असतो की साड्यां जे काही ब्लाऊज पीस आले त्याच्यावर अस्तर शोधणं आणि फॉल शोधणं. तर हा इतका अवघड असते गोष्ट ही की कारण की तंतोतंत मॅचिंग झालं पाहिजे. कोणत्याही अस्तरने किंवा फॉलनी साडीचा कलर किंवा ब्लाऊज पीसचा कलर चेंज नाही झाला पाहिजे. म्हणून हे तंतोतंत मिळणं खूप गरजेचं आहे मॅच होणं. तर हा टेलरसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की हे करणं, कारण की टेलर्सकडे असे मोठे बंच असतात अस्तरांचे, त्याच्यातून सगळं काढायला लागतं. कारण की प्रत्येक वेळेस जाऊन दुकानातून आणणं एवढं परवडत नाही. परवडण्यापेक्षा एवढं टाईम नसतोच त्यांच्याकडं, शक्य नसतं. त्यामुळं हे सगळं करणं खूप अवघड असतं. कारण की बघा तुम्ही आता हा जो पीस इथे खाली आहे मोती कलरचा, त्याचं ते शोधायला किती वेळ लागला आहे. आणि त्यात जांभळा कलर नाही, एखादा कलर नसतो तर एखादा पीस आणायला जावंच लागतं. एवढा जर अर्जंटची कामं असतील, 10-15 साड्या जर करायच्या 2-3 दिवसात तर खूप त्याचा प्रॉब्लेम येतो. मग आणायला जावंच लागतं. त्यामुळे टेलर साठी एखादी मदत असावीच घरामध्ये लागतेच. कारण नाहीतर मग ते कोणावर तरी डिपेंड होऊन जातं. स्वतः टेलर नाही जाऊ शकत कारण एवढं नाही कोणी करू शकत. ब्लाऊज पण शिवा, सगळ्या वस्तू पण घेऊन या. त्यामुळे ती एक मदत लागते त्यांना. आणि खूप छान छान ह्या साड्या आल्या होत्या, खूप सुंदर साड्या. प्रत्येक ह्या ज्या साड्या आहेत यांना कटिंग करण्याची हिंमत ही फक्त टेलरमध्येच असते. कारण की बघा ना किती महागड्या साड्या आहेत, त्यांना कट करणं हे फक्त टेलरच्याच हातात आहे. कसं करायचं काय, आणि त्याच्यावरून ते घालू शकतात का तर सुंदर एखादे ब्लाऊज शिवले जातात टेलरकडून. तेव्हा ते ब्लाऊज आणि ब्लाऊजामुळे साडी छान दिसते. त्यामुळे टेलरांना प्रत्येकाने एक आभार हे मानलेच पाहिजे चांगल्या प्रकारे. मी अशी खूप गिराईक बघितलेत जे खूप भांडतात. एखादी गोष्ट काही चुकी झाली टेलरकडून, एखादी चुनी पडली किंवा एखादा लूज झाला, काही झालं प्रॉब्लेम, तर त्यांना खूप बोललं जातं. टेलरांना भांडलं जातं. असं दुकानांमध्ये घरांमध्ये खूप भांडले मी बघितले माझ्या आईबद्दल. कधीतरी एखाद्या वेळेस गळा एखादा चुकला किंवा काय पहिलं व्हायचं असं, आता नाही होत जास्त करून ह्या गोष्टी. पण खूप गोष्टी म्हणजे खूप लोक अशी येऊन भांडलेली आहेत की मला असा गळा पाहिजे होता तुम्ही असं. आणि खरं तर त्यांनी लिहून देताना स्टार्टिंगला तो गळा दिला आहे. स्वतःच्या चुकीमुळं त्यांच्याकडून ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि ते लोकांना बोलतात की तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी मला हा गळा पाहिजे होता, तो गळा पाहिजे होता. त्यामुळं हे पण सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे की आपण स्टार्टिंगला सांगताना कसा गळा सांगतो, कशा पद्धतीचा आपल्याला किती साईजचा गळा पाहिजे, कुठली साईज आपल्याला कसा ठेवायची स्लीवची बाई काय, हे सांगणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सांगत नसाल, तुम्ही जर त्याची खबरदारी नीट घेत नसाल तर टेलर काय एवढे हे नसतात. त्यांच्यामध्ये तेवढी हे असते की जो कस्टमरनी सांगितलं ब्लाऊज ते त्यांना काय मिळणार आहे जर तुम्हाला पाहिजे तसा ब्लाऊज न शिवून. उलट त्यांना कस्टमर वाढवायचं आहे, त्यांना कस्टमरांशी लॉयल राहायचं आहे, कस्टमर वाढवायचं तर ते करतातच. त्यामुळे सर्वांनी ही खबरदारी घेतली पाहिजे की आपणच पहिल्यांदा आपला योग्य रीतीने सांगावं आणि लक्षात ठेवावं की आपण एखाद्या वेळेस तुम्ही जर सांगितलं तर त्याचं लक्षात पण ठेवा की आपण काय काय सांगितलं आहे. एखादं रेकॉर्डिंग करून ठेवा, फोटो काढून ठेवा लिहिलेल्याचा. अशा प्रकारे तुम्ही करू शकता की टेलरांना खूप काम होतं. तुम्ही बघितलंच आत्ता फॉल काढून झाले, अस्तर काढून झाले की लगेच इकडे काम सुरू झालं. फॉलला इस्त्री करणे हे काही छोटं सुरू आहे. तर साडीला फॉल लावणे आणि पिको करणं ही याचे पण आता चार्जेस खूप वाढलेत. म्हणजे तसं म्हटलं तर फॉल 20 रुपयाला, दोऱ्याला 5-6 रुपये, त्याच्यानंतर त्या टेलरांचं कष्ट असं टोटल धरून एक त्याच्यावर खर्चच 35-40 रुपयाचा लागतो. आणि त्यानंतर त्याचे पैसे तुम्ही फक्त 50 नाही तर 60 रुपये देता साडीला फॉल पिको करण्याचे.
हे कितपत तुम्हाला बरोबर वाटतं ते पण एक कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यामुळं आपली साडी ही सुंदर दिसते किंवा टिकते ही टेलरमुळे. त्याच्यात एक 40 ते 50% टेलरचा हात असतो. त्यामुळं तो विचार करून सुद्धा तुम्ही सगळ्यांनी एखाद्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. बघा आता परत गंमत. एका सरळ रेषेत जर पीस काढायचा असेल तर असंच काढायचा, म्हणजे अजिबात क्रॉस होत नाही साडी. किती क्रॉस आहे नाही का? त्या पद्धतीने साडी अशी धरून बघायची. स्ट्रेट पडत असेल तर सरळ झाली, आणि जर टोक येत असेल किंवा एका बाजूला टोक निघत असेल तर मग ती क्रॉस साडी असं समजायचं. इकडचं बघूया, स्ट्रेट आहे, फक्त हिला सरळ का. हे बघ, हिला जे एक टोक खालचं लोंबकळते खाली, म्हणजे ही साडी क्रॉस आहे. तर ह्या बाजूने पकडायची. परत एकदा दाखव. खाली जे टोक आहे ते लोंबकळते का खाली, त्याच्यावर ओळखायची साडी क्रॉस आहे. मग ती बाजू आपल्याकडे पकडायची अशी. दिसते अशी तिरकी गेली, इथून टाकायची. आता दाखवते. झाली स्ट्रेट. झाली. गुढीपाडव्याचं काम आहे सर्व, अर्जंट बेसिसवर आहे. आज खूप काम आहे ना मग. पाडव्याची काम आहेत. साड्या कस्टमरच्या एवढ्या सगळ्या हात शिलाई करायच्यात. फॉल लावून झाले. आता हे ब्लाऊज आहेत इकडं, ब्लाऊज पण झाली पाहिजेत गुरुवारपर्यंत. 10-12 ब्लाऊज आहेत. असं कामाचं आहे नियोजन. फॉल लावताना पण एक थोडंसं दाखव आणि पुढे. काय होतंय, हे काम अर्जंट म्हणजे पाडव्याचं सीझन असल्यामुळं आपल्या चॅनलवर रोजचे रोज व्हिडिओ टाकता येत नाहीयेत. आज पडलाय ना व्हिडिओ पण. आज नाही, काल पडलाय. आज नाही, आता उद्या टाकायचंय, पण व्हिडिओ शूट नाही झालेला कर ना म्हणून shoot. नाही हाच टाकायचा म्हणते. चालतंय ना. नाही, हा लाईफला टाकायचा. उद्याचा काढ, उद्या थोडासा टाइम काढून. मी तुला आता मदत करते ह्याच्यात थोडी. बघू, माझ्या मम्मीच्या 3 साड्या होत्या तेव्हा माझी एक साडी होती, पण तेवढीच मदत. हात शिलाई करते. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर गुढीपाडव्याची सुरुवात केलेली आहे तयारीची. स्वयंपाक झालेला आहे पुरणपोळीचा, आणि आता गुढी उभी करण्याचं चालू आहे मम्मीचं काम. आणि देवांना पण, म्हणजे आपल्या देवाऱ्याला सुद्धा गाठींची माळ बांधलेली आहे मम्मानी. माणगा चांगला धुवून घेऊन त्याच्यावर गंध गोळी लावून मस्त तांब्या स्वच्छ केला आहे, आणि त्याला पण गंध गोळी लावली आहे. आणि साड्यांच्या घड्या घातल्यात मम्मानी, आणि कडुलिंब आणि गाठींची माळ घालून गुढीला तयार करते. मम्मीनी रांगोळी काढायला घेतली आहे, आणि मम्मी खूप साधी आणि सिंपल अशी एक रांगोळी काढते. पहिल्यापासूनच पटकन काढून घेते, आणि खूप आवडते मला ती.
गुढी उभारून झाली. आता मम्मी पप्पा पूजा करून घेतात. गुढीला वस्त्र घातलं आहे मम्मीने आणि आता पूजा करायला घेते. मम्मीने छोटीशी गुढी काढली आहे बघा, किती सुंदर. थोडीशी पुसली गेली रांगोळी, पण सुंदर काढली आहे. आणि हा सकाळ सकाळी लवकरच नैवेद्य दाखवून गुढीला नमस्कार करून आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.